सावली तालुक्यातील चकपिरंजी कार्यालय येथे गुरुवारी ग्रामसभा ठेवण्यात आलेली होती। त्या ग्रामसभेमध्ये गावामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारूचे धंदे चालू आहेत। या दारूमुळे गावातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत। अनेक नागरिकांना आपले जीव सुद्धा गमवावे लागले आहेत। त्यामुळे गावात संपूर्ण दारूबंदी करण्यात यावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली। दारूमुळे गावामध्ये भांडण तंटे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। या अवैध दारूमुळे गावातील नागरिकांना, महिलांना व शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे। त्यामुळे चकपिरंजी ग्रामवासियांकडून गावाच्या हितासाठी योग्य तो निर्णय घेऊन सहकार्य करावे अशी मागणी लावून धरत चर्चा ग्रामसभेमध्ये करण्यात आली। सोबतच या ग्रामसभेमध्ये गावात अवैधरित्या चालू असलेली दारूबंदीबद्दल ग्रामसभेत एक ठराव करण्यात आला। त्यामध्ये जो गावामध्ये दारू विकणार त्याला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ दिला जाणार नाही, तसेच कोणतेही शासकीय कागदपत्रे दिले जाणार नाही। दिल्यास ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचा ठराव घेण्यात आला व हा ठराव ग्रामसभेच्या सर्वानुमते मंजूर करण्यात आला। ही ग्रामसभा अरविंद भैसारे उपसरपंच यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। सोबतच या ग्रामसभेला गावातील पदाधिकारी मीना मडावी, ग्रामसेवक खोब्रागडे, पोलीस पाटील ईश्वर मेश्राम, रोजगार सेवक चंद्रशेखर गुरुनुले, तंटामुक्त अध्यक्ष रमेश दासरवार आणि गावातील पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान मागणी मान्य न झाल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबणार अशी माहिती ग्रामस्थांनी दिली।